आमच्या डीएस न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। नमस्कार, मी अश्विनी पुरी, डीएस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा। काही महिन्यांवर महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे। अशातच सर्वत्र चर्चा आहे ती आगामी निवडणुकीची। कोणत्या पक्षाच्या किती जागा येणार, सर्व पक्ष आघाड्यांमध्ये लढणार की स्वतंत्र स्वबळावर, कुणाचं सरकार सत्तेत येणार, कोण राज्याचा मुख्यमंत्री होणार, असे असंख्य प्रश्न सध्या चर्चेत आहेत। अशातच टाइम्सचा सर्व्हे समोर आलाय। यामध्ये चकित करणारी आकडेवारी समोर आली। यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांनी स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचं म्हटलंय। शिवाय कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आणि कुणाला मुख्यमंत्री पदासाठी पसंती मिळते याचीही आकडेवारी समोर आली आहे। टाइम्स मॅट्रिक्स कडून सर्व्हे करण्यात आलाय। यानुसार कोणत्याच पक्षाला शिवाय महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांनी स्पष्ट बहुमत मिळणार असल्याची आकडेवारी समोर आली आहे। टाइम्सच्या सर्व्हेनुसार भाजपला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला जातोय। 95 ते 105 जागा भाजपला मिळू शकतात। शिवसेना शिंदे गटाला 19 ते 24 जागा येण्याचा अंदाज आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाला केवळ 7 ते 12 जागांवर विजय मिळवता येऊ शकतो। शिवसेना ठाकरे गटाचे 26 ते 31 उमेदवार निवडून येऊ शकतात। काँग्रेस 42 ते 47 जागांवर जिंकू शकते, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला 23 ते 28 जागांवर विजय मिळवता येऊ शकतो, असा अंदाज टाइम्सच्या सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आलाय। विधानसभा निवडणुकीमध्ये कोण जिंकणार याची राज्यामध्ये सर्वत्र चर्चा सुरू आहे, परंतु निवडणुकीमध्ये राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार याचीही चर्चा होते। याबाबतही टाइम्सने सर्व्हे केलाय। यामध्ये एकनाथ शिंदे यांना 27% लोकांनी पसंती दिली आहे, तर 23% लोकांनी उद्धव ठाकरेंना आपली पसंती दिली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावं असं 21% लोकांना वाटतंय। दरम्यान हा केवळ सर्व्हे आहे। अद्याप विधानसभेची निवडणूक होणार आहे, यानंतर निकाल लागेल आणि मग राज्याचा मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय होऊ शकतो। डीएस न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, मुंबई। अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज 24। तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते। नमस्कार।